गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे या फ्रेंड्स. MHT CET म्हणजेच महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक वळण देणारी महत्त्वाची परीक्षा. या परीक्षेची तयारी करत असताना गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची आणि सरावाची. तुम्ही देखील या परीक्षेची तयारी करत आहात का? तर आजचा एपिसोड काळजीपूर्वक ऐका, कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सातारच्या YC कॉलेज समोर कामाठीपुरा कमानीच्या बॅकसाईडला असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटर्समध्ये. चला तर मग फॉक्सन एज्युकेटर्सचे फाउंडर यतीश जाधव सरांकडून जाणून घेऊयात अधिक माहिती. नमस्ते सर. नमस्ते सर, आपल्याकडे MHT CET साठी क्रॅश कोर्स घेतले जातात असं समजलं. होय. इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ॲग्रिकल्चर यासारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी CET एक्झाममध्ये चांगले मार्क मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. वर्षभर कितीही छान तयारी केली असली तरी परीक्षेच्या आधी योग्य पद्धतीनं त्याची रिव्हिजन आणि प्रॅक्टिस होणं फार गरजेचं असतं. आणि त्याच अनुषंगानं फॉक्सन एज्युकेटर्सतर्फे PCM आणि PCB CETचे क्रॅश कोर्स घेतले जातात. हा क्रॅश कोर्स फेब्रुवारी महिन्यात सुरू होतो ते CET एक्झाम होईपर्यंत असतो. सर, CETच्या परीक्षेसाठी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे का? हो, आहे ना. ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा HSC बोर्डाचा स्कोअर 45% असणं गरजेचं आहे. तर अदर कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 40% मार्क असणं गरजेचं आहे. ओके. सर, या क्रॅश कोर्समध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं? आता जर तुम्ही CETचा अभ्यासक्रम पाहिला तर त्यामध्ये 30% 11वी आणि 70% 12वीचा सिलेबस इन्क्लूड आहे. त्यामुळं मुलांची तयारी करून घेत असताना आम्ही बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही सिलेबसमधल्या गोष्टी क्रॅश कोर्समध्ये कव्हर करतो. त्याचबरोबर दररोज टेस्ट, DPP मुलांकडून सॉल्व्ह करून घेतले जातात. ही परीक्षा कॉम्प्युटराइज असल्यामुळं आपण मॉक टेस्ट पण ऑनलाईन पद्धतीनं कंडक्ट करतो. त्याचा भरपूर उपयोग मुलांना फायनल ऑनलाईन टेस्ट देताना होतो. अच्छा सर, CETच्या परीक्षेचं साधारण स्वरूप कसं असतं? परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं आणि MCQ स्वरूपात घेतली जाते. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला जायचंय अशांसाठी PCM CET असते, जी 200 मार्कांची असते. ज्यामध्ये फिजिक्स 50 प्रश्न 50 मार्कांना, केमिस्ट्री 50 प्रश्न 50 मार्कांना आणि मॅथ्स 50 प्रश्न 100 मार्कांना असं डिस्ट्रीब्युशन असतं. ॲग्रिकल्चर किंवा फार्मसीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी PCB CET असते, ज्यात फिजिक्स, केमिस्ट्री सेम 50 प्रश्न 50 मार्कांसाठी आणि बायोलॉजी 100 प्रश्न 100 मार्कांना. फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी 1.5 तासांचा वेळ असतो आणि बायोलॉजी किंवा मॅथ्ससाठी सेपरेट 1.5 तासांचा वेळ असतो. बाप रे, तयारी पण तशीच करून घ्यावी लागत असेल. होय. तयारी करून घेण्याच्या बाबतीत फॉक्सन एज्युकेटर्स कधीच मागं पडत नाही. आपली खासियत म्हणजे आपण फक्त क्रॅश कोर्स पुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. मार्कनुसार कोणतं कॉलेज निवडावं, कोणता ट्रेड निवडावा याचं देखील काउन्सिलिंग आपण करत असतो. यावर्षी पहिल्यांदाच CETची परीक्षा 2 टप्प्यात घेणार आहे. पहिल्या सेशनची परीक्षा मिड एप्रिलला घेण्यात येईल, तर दुसऱ्या सेशनची परीक्षा मेच्या 15 तारखेपर्यंत होईल. ऑल राईट. सर, CETची मार्किंग सिस्टीम वेगळी असं मी ऐकलं होतं. होय. CET मध्ये पर्सेंटाईल कॅल्क्युलेट केले जातात. 100 पैकी जर एखाद्याला 80 गुण मिळाले असेल तर आपण 80% मिळाले असं म्हणतो. पण पर्सेंटाईलच्या बाबतीत तसं नाही. एखाद्या मुलाला 90 पर्सेंटाईल मिळाले म्हणजे महाराष्ट्रात 90% मुलं हे त्याच्या खाली आहेत असं समजलं जातं. ओ अच्छा, मला तुमचा नंबर देता का? हो, घे ना. 9309 27 68 74. 9309 27 68 74. थँक्यू सो मच सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही येणाऱ्या CETच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवायचं असेल तर आजच सातारच्या YC कॉलेज समोर असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटरला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या
सातारा आकाशवाणीवर.